आपोलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया आनंदकंद सच्चितानंद घन परात्पर पूर्ण परब्रह्म प्रकाश भगवान परमात्मा आणि त्या भगवान परमात्म्याच्या कीर्तन रूपी सेवेसाठी कीर्तन जुगलबंदीतून समाज प्रबोधन करण्यासाठी समाजाची सुव्यवस्था राखण्यासाठी समाजातील अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी समाज व्यसनमुक्त घडवण्यासाठी समाज सुशिक्षित आणि सुसंस्कारित घडवण्यासाठी बेटी बचाओ बेटी पढाओ बेटी बचाओ बेटी पढाओ हा विचार समाजाच्या मनात रुजवण्यासाठी महिला सबलीकरण करण्यासाठी स्त्री पुरुष तुलनात्मक विचार समतोल करण्यासाठी स्त्री जन्माचे आनंदाने स्वागत स्त्री जन्माचे आनंदाने स्वागत आणि पुरुष जन्माचेही सन्मानाने कौतुक करण्यासाठी अर्थात स्त्री व पुरुष यांना समान दर्जा देऊन समाजामध्ये समान वागणूक मिळण्यासाठी देशातील जगातील विश्वातील समाजातील स्त्री पुरुषांमध्ये बांधलेली विषमता टाळण्यासाठी आणि या सर्व गोष्टींचा विचार माणसाच्या मनावरती सुव्यवस्थितपणे बिंबवण्यासाठीचा हा एक छोटासा पर्याय कीर्तन जुगलबंदीचा हा एक सुंदरसा प्रयोग समाज प्रबोधनाचा हा एक सुंदरसा प्रयोग आणि या जुगलबंदी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत संत वैराग्याचे महामेरू जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा अभंग आहे. विठ्ठला अभंग तुकोबारायांचा आहे. आपोलिया हिता जो असे जागता. कोणता अभंग आहे? आपोलिया हिता जो असे. बघा सर्वजण म्हणाले की नाही जागता आणि नसल म्हणाले तर आता म्हणा. आपोलिया हिता जो असे असा सर्वांच्या हृदयात बसलेला अभंग आहे. हा अभंग जवळजवळ सर्व टाळकऱ्यांच्या पाठ आहे. सर्व टाळकऱ्यांच्या पाठ आहे आणि प्रत्येक भाविक भक्ताच्या कानपाठ आहे. म्हणजे इथे बसलेल्यांपैकी प्रत्येकाने हा अभंग ऐकलेला आहे. आणि असेलच एखादा भाविक भक्त की ज्याने आजपर्यंत आपोलिया हिता हा अभंगच ऐकला नाही, तर तो महाभाग्यवंत. कमीत कमी आपल्या कार्यक्रमात ठेवण्याच्या लायकीचा नाही. तुम्ही म्हणा, आपण नाही म्हणणार रे बाबा. विठ्ठला तुकोबारायांचा आहे. प्रसंग अखंड हरिनाम सप्ताहाचा आहे. त्या निमित्ताने ही कीर्तन रूपी सेवा या सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपल्याकडे आलेली आहे. त्याचप्रमाणे आजच्या कीर्तनाला साथ करणारे गायनाचार्य, काय नाव महाराजांचे? हरिभक्तपरायण अतुल महाराज. त्याचप्रमाणे नकुल, ते ऐकायला कमी येतं ना मला वयामानानुसार. नकुल महाराज जाधव. हरिभक्तपरायण नकुल महाराज. त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण उद्धव महाराज. त्याचप्रमाणे
रामकृष्ण महाराज आपली अगोदरही भेट झालेली आहे. कोणत्या गावाला? हा, ध्यानात राहत नाही माझ्या वयामानानुसार. अगदी सुंदर गायन करतात, अगदी फुलाप्रमाणे झेलून घेतील अशी मी अपेक्षा करते. त्याचप्रमाणे मृदुंगाचार्य, काय नाव महाराजांचे? हरिभक्तपरायण संतोष महाराज, हरिभक्तपरायण नितीन महाराज छान मृदुंग वाजवतात. त्यांनी आजपर्यंत बऱ्याच जणांना वाजवलेलं आहे, नाही म्हणजे कीर्तन वाजवलेलं आहे. कीर्तन कीर्तन छान मृदुंग वाजवतात. त्यांचा हातही फार गोड आहे. त्याचप्रमाणे आमचे पेटी मास्तर महाराज, हरिभक्तपरायण विलास महाराज, त्याचप्रमाणे आमचे छोटे बंधू, तेही उत्कृष्ट कीर्तनकार आहे, विनोदी कीर्तनकार आहे, हरिभक्तपरायण कृष्णा महाराज चाळक. आज या ठिकाणी सगळीच जुगलबंदी आहे. दोन दोन मृदंगाचार्य, दोन दोन पेटी मास्तर महाराज. विनेकरी तेवढे एक आहे, मंदिरात एक असतील. हा, मंदिरात आहे. सोबदारा दोन दोन आहेत. त्याचप्रमाणे ज्यांची आज उपस्थिती आहे त्या आदरणीय महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार हरिभक्तपरायण अश्विनीताई महाराज ढाकणे, त्यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्याही आज या ठिकाणी उदार अंतकरणाने उपस्थित आहे. त्याचप्रमाणे आमच्या सर्व बाल टाळकरी मंडळी, सुनीताताई आंधळे यांच्या आश्रमातील विद्यार्थिनी आहे. सोपं नाही महाराज एवढं विद्यार्थिनी घडवणं. आपल्या घरामध्ये एकच काट्ट असतं, पण अख्खं घर डोक्यावर घेतं. आणि एवढ्या सर्व मुली एकाच संस्थेमध्ये सांभाळणं सोपं नाही. ताईंची ही कला आहे. ताईंसाठी पण एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे आमच्या सर्वच बाल टाळकरी मंडळी, सर्वच टाळकरी मंडळी, जमलेले सर्व भाविक भक्त, साऊंड सिस्टीमवाले. साऊंड सिस्टीम सुद्धा सुंदर आहे. मला वाटतं साऊंड सिस्टीमसाठी सर्वांनी एकदा, सुंदर सिस्टीम आहे. त्याचप्रमाणे 4-4 शूटिंगवाले, नाही इकडे पण आहे काही 5-5 शूटिंगवाले, त्यांचेही मनापासून आभार. वा वा. ज्यांच्यामुळे तुम्हा सर्वांचे दर्शन घडले, ज्यांनी एवढे सुंदर असे नियोजन केलेले आहे, ते या ठिकाणचे सर्वच कार्यकर्ते मंडळी. कार्यकर्त्यांनी सांगितलं की ताई वैयक्तिक नाव कुणाचंच घ्यायचं नाही, कारण हा कार्यक्रम वैयक्तिक कुणाचाच नाही, हा सर्वांचा आहे. ताईंना माहिती आहे, बऱ्याच ठिकाणी आपण कार्यक्रमाला जातो, आपल्याला लिस्टच लिहून देतात नावं घेण्यासाठी. परंतु या कार्यकर्त्यांनी सांगितलं की हा कार्यक्रम सर्वांचाच आहे, कारण हे कार्यकर्ते नावासाठी कार्य करत नसून परमार्थासाठी कार्य करतात. आणि खरं सांगू, जो नाम के लिए कार्य नहीं करते, जो नाम के लिए कार्य नहीं करते, उनका कार्य ही उनका नाम कर देता है. त्याचप्रमाणे जमलेले सर्वच भाविक भक्त, सर्वांना वंदन आणि सेवेला प्रारंभ. विठ्ठला विठ्ठला. आजच्या आपल्या जुगलबंदी कीर्तनाचा विषय आहे मुलगी श्रेष्ठ की मुलगा श्रेष्ठ. कोणता विषय आहे? अरे देवा, काय आवाज आला रे! अरे 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 अरे, लई मेल्यासारखा आवाज आला. थोडस मोठ्या आवाजात सांगा, कोणता विषय आहे? मोठ्याने सांगा, कोणता विषय आहे? हा, असा आवाज पाहिजे. आणि आपला विषय आहे मुलगी श्रेष्ठ. आपला विषय काय आहे? बचत गट. आपला 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 विषय काय आहे?
मोठ्याने सांगा सर्वजणी, आपला विषय काय आहे? मुलगी श्रेष्ठ. आणि हे आपण प्रमाणानिशी उदाहरणासहित पटवून देऊ की मुलगीच श्रेष्ठ आहे, मुलगीच श्रेष्ठ आहे. विठाला विठाला. आणि कीर्तन जुगलबंदीतून समाज प्रबोधन करण्यासाठी, समाजाचा समतोल राखण्यासाठी, सृष्टीचा बॅलन्स राखण्यासाठी, समाजाचे पतन रोखण्यासाठी, समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी, देशाचा विकास घडून आणण्यासाठी आपला विषय आहे की मुलगा श्रेष्ठ. आपला विषय काय आहे? पुरुष मंडळ, आपला 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 विषय काय आहे? मुलगा श्रेष्ठ. आणि हे आपण प्रमाणानिशी उदाहरणासहित पटवून देऊ की मुलगाच श्रेष्ठ आहे. आता मुलगी कशी श्रेष्ठ आहे ते या महाराजांनी पटवून द्यावी. आणि मुलगी श्रेष्ठ आहे हे पटवून देत असताना अभंगही सोडवावा. विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला रामकृष्ण हरी. सर्वांनी रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण हरी. मुलगी श्रेष्ठ की मुलगा श्रेष्ठ? तुम्ही तर आधीच निकाल लावून टाकला. या विषयाचे चिंतन पाहण्यासाठी आपण जो अभंग या ठिकाणी घेतलेला आहे तो अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. तुकोबाराय या अभंगातून सांगतात की जे स्वतःच्या हिताला जागे आहे त्यांचे माता पिता धन्य आहे. ज्या घरामध्ये सात्विक मुलं मुली आहे त्यांचा देवालाही आनंद वाटतो. आता सात्विक मुलं मुली कोण बरं? तर जे गीता भागवत श्रवण करतात ते. आणि असे जे काही गीता भागवत श्रवण करणारे आहे तुकोबाराय म्हणतात की माझ्या हातून त्यांची सेवा घडो. असा या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. विठ्ठला एकंदरीत अभंगातून तुकोबाराय मुलीला अगोदर प्राधान्य देतात, मुलीला अगोदर स्थान देतात. कसे लक्ष देऊ नये का? आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया. माता अगोदर, माता अगोदर मग पिता. कुळी कन्या पुत्र, कन्या अगोदर. कन्या अगोदर मग पुत्र. एवढंच नाही, गीता भागवत करीती श्रवण. गीता अगोदर. आणि गीता स्त्रीलिंगी आहे. गीता अगोदर मग भागवत. आणि या गीता रूपी मुलीचा जन्म महाभारत रूपी गृहस्थ आश्रमामधून झालेला आहे. आणि या गीता रूपी मुलीने अर्जुन रूपी समाजाचे कल्याण केलेले आहे. पण ती गीता आमच्यापैकी बऱ्याच जणांना अजूनही कळायला तयार नाही. गीता माणसाला कळायला तयार नाही म्हणून तर माणसाच्या जीवनातील दुःख जायला तयार नाही. काही काहींना तर काहीच कळत नाही, अजिबातच अक्कल नसती. एक पठ्या विटीनं दगड फोडीत होता. वीट वीट भिंत बांधायची वीट घेतली, विट लागला दगड फोडायला. आता विटीनं कुठं दगड फुटत असतो का? दुसऱ्या एकानं पाहिलं
फोडितो. आर गाडवा, इटीनं कुठं दगड फुटत असतं वय? डोकं वापर, डोकं. मग त्याने वीट फेकून दिली आणि डोकं वापरलं. त्याने डोक्यानेच दगड फोडायला सुरुवात केली. त्याचा परिणाम झाला उलटा. तो दगड फुटण्याऐवजी याचं डोकंच फुटलं. गेला दवाखान्यात. डॉक्टरांनी विचारलं, का रे डोकं कसं काय फुटलं? मग त्याने सगळं सांगितलं. डॉक्टर म्हणाले, अरे मूर्खा, बावळाटा, बिनाकलीच्या कांद्या, अरे कधी कधी डोक्याचाही वापर करावा. तो म्हणाला, हो डॉक्टर साहेब, डोक्याचा वापर केला म्हणून तर डोकं फुटलं. आता आयुष्यात डोक्याचा वापर करणार नाही. बघा हा डोकेबाज. विठाला विठाला विठाला. आशांना कधी कळायची बरं गीता? असो, तुकोबाराय मुलीला अगोदर प्राधान्य देतात, मुलीला अगोदर स्थान देतात. म्हणून आपले म्हणणे आहे की मुलगीच श्रेष्ठ आहे. कोण श्रेष्ठ आहे? सर्वांनी बोला मोठ्याने. कोण श्रेष्ठ आहे? मुलगीच श्रेष्ठ आहे असे आपले म्हणणे आहे. आता यावर हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार, टीव्ही स्टार कीर्तनकार उन्नतीताई महाराज तांबे यांचे काय म्हणणे आहे ते आपण पाहू. विठाला विठाला. रामकृष्ण हरी. सर्वांनी रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण हरी. आत्ताच आपल्या मुक्ताई महाराजांनी संत तुकाराम महाराजांचा अभंग घेतला की नाही? सर्वांनी मोठ्याने बोलायचं. घेतला की नाही? घेतला. आपोलिया हिता जो असे जागता या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ सांगितला की नाही? सांगितला. पण तो अर्थ या महाराजांनी मनाला वाटेल तोच सांगितला. महाराज म्हणाले, जे स्वतःच्या हिताला जागे आहेत त्यांचे माता पिता धन्य आहे. जे स्वतःच्या हिताला जागे आहेत त्यांचे माता पिता धन्य आहे. पण या चरणाचा अर्थ असा नाही. मग तुम्ही म्हणाल, महाराज या चरणाचा अर्थ कसा आहे ते तुम्ही सांगा. तर मी सांगते, लक्षपूर्वक ऐका. आपण ऐकता ना? पण आपलं लक्ष आहे ना? पण नाहीतर काही माणसं बसलेले असतात कीर्तनात आणि झटके मारतात घरच्या कुलपाला. असंच एके ठिकाणी एक मावशी माझ्या समोर कीर्तनात बसल्या सारख्या आळ्या पिळ्या द्यायच्या. म्हणलं, मावशी शेळी बांधायची विसरली की काय? मावशी म्हणाले, अहो महाराज, शेळी बांधली, बकरू बांधलं, कुलूप लावली, कुलपाला झटकाही मारला, पण म्हणलं पण काय? मावशी म्हणाल्या, महाराज कुलूप लावलं ही गोष्ट खरी, पण अगोदर कुलूप लावलं की अगोदर कडी लावली तेच माझ्या ध्यानात येईल. म्हणलं, मावशी अगोदर कडी लावून मग कुलूप लावली असेल तर मग ठीक आहे, पण अगोदर कुलूप लावून आणि मग कडी लावली असेल तर राम 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 राम. विठाल विठाल. त्या मावशी बसलेल्या होत्या कीर्तनात, पण त्यांचं लक्ष कुठं होतं? सर्वांनी मोठ्याने सांगा, कुठं होतं? घरी. तसं तुमचं सर्वांचं लक्ष आहे ना? कुठं? घरी. कीर्तनात. आपोलिया हिता जो असे जागता. लक्षपूर्वक ऐका. आपोलिया हिता जो असे जागता.
म्हणजे जे नाही, जो स्वतःच्या हिताला जागा आहे त्याचे माता पिता धन्य आहे. पण हे महाराज म्हणाले की जे स्वतःच्या हिताला जागे आहेत त्यांचे माता पिता धन्य आहे. तर जे नाही, जो मुलगा, जो माणूस, जो पुरुष स्वतःच्या हिताला जागा आहे त्याचे माता पिता धन्य आहे. त्यांचे माता पिता नाही, तिचेही माता पिता नाही, तर त्याचे माता पिता धन्य आहे, असा या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. मग आता मला सर्वांनी खरं खरं सांगायचं, या महाराजांनी अभंगाचा अर्थ मनाला वाटेल तो सांगितला की नाही? अहो, या महाराजांना अभंगाचा अर्थच कळाला नाही आणि निघाले कीर्तन करायला. विठ्ठल 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 विठ्ठला नंतरच्या चरणांमध्ये तुकोबारायांनी स्त्रीला प्राधान्य दिलेले आहे, ही गोष्ट खरी आहे. नंतरच्या चरणांमध्ये तुकोबारायांनी स्त्रीला प्राधान्य दिलेले आहे, ही गोष्ट खरी आहे. पण पुरुषाला धन्यता देऊन सुरुवात केलेली आहे. कारण तुकोबारायांच्या समोर जे स्वतःच्या हिताला जागलेले आहे त्यांची यादी आहे. आता कोणती यादी आहे बरं? संत ज्ञानेश्वर महाराज स्वतःच्या हिताला जागलेले आहे, त्यांचे माता पिता धन्य आहे. संत नामदेव महाराज स्वतःच्या हिताला जागलेले आहे, त्यांचे माता पिता धन्य आहे. संत गोरोबा काका स्वतःच्या हिताला जागलेले आहे, त्यांचे माता पिता धन्य आहे. बळीराजा स्वतःच्या हिताला जागा होता. इतका जागा होता की बळीराजाच्या गुरुने म्हणजेच शुक्राचार्याने बळीराजाला सांगितले की बळीराजा, तू 3 पावले भूमी दान देऊ नकोस, कारण तुझ्या समोर प्रत्यक्ष भगवान विष्णू वामन बनून आलेला आहे. त्यामुळे तू 3 पावले भूमी दान देऊ नकोस. परंतु बळीराजाने गुरूंचे ऐकले नाही आणि 3 पावले भूमी भगवंताला दान दिली. पुढचे चरित्र माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलेच माहिती आहे. यावर बळीराजाची माता म्हणाली, बळीराजाच्या आईचे उद्गार आहेत, बली हुई सती नहीं गई विरोचन के साथ, बली हुई सती नहीं गई विरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा किया कि प्रभु पसारे हाथ. याला म्हणावं स्वतःच्या हिताला जागणार. कोणाला म्हणावं स्वतःच्या हिताला जागणार? आंधळ्या मात्या पित्याने इच्छा प्रगट केली, बाळ काशीला जावं वाटतं रे, बाळ अरे काशीला जावं वाटतं रे. कोण होता तो बाळ? मोठ्याने सांगा, कोण होता तो बाळ? श्रावण बाळ. श्रावण बाळाने कावड तयार केली. त्या कावडीच्या पारड्यामध्ये मात्या पित्याला बसवले. काशी यात्रेला निघाला. रस्त्याने जाताना मात्या पित्याला तहान लागली. कावड एका झाडाखाली ठेवली आणि पाणी आणण्यासाठी नदीवर गेला. दशरथ राजाचा बाण लागला आणि श्रावण बाळाचा मृत्यू झाला. श्रावण बाळ मेला. स्वतःच्या हितासाठी जागला. कारण मात्या पित्याची सेवा करणं, आई बापाची सेवा करणं हे आपले हित आहे आणि त्या आपल्या हितासाठी तो जागला. तो आपल्या हितासाठी जागला म्हणून तुकोबाराय त्याच्या मात्या पित्याला धन्यता देतात. ते अभंगाच्या प्रथम चरणातून. आपुले हिता Hare Krishna
आपुलिया सीता आपुलिया सीता आपुलिया सीता दोषी जागता आपुलिया सीता आपुलिया सीता आपुलिया सीता दोषी जागता आपुलिया सीता माता पिता तयाचे माता पिता तयाचे कोळे कणा कोळे कणा पुचा तेरे साथे करा कोळे कणा पुचा धन्य माता पिता तयाचे धन्य माता पिता तयाचे कोळे कणा पुचा कोळे कणा पुचा ओ दे दे जाती गो कोळे कणा पुचा आपोलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची आ. श्रावण बाळ स्वतःच्या हिताला जागा होता. दशरथ राजाचा बाण लागला आणि श्रावण बाळाचा मृत्यू झाला. मग श्रावण बाळाच्या मात्या पित्याने शोक केला. श्रावण बाळाच्या मात्या पित्याने श्रावण बाळाच्या विरहात शोक केला. बाळा श्रावणा सांग कारे झोपला कोण्या चांडळाने प्राण तुझा घेतला. बाळा श्रावणा सांग कारे झोपला कोण्या चांडळाने प्राण तुझा घेतला. श्रावण बाळाच्या मात्या पित्याने शोक केला आणि दोघाही मात्या पित्याने श्रावण बाळाच्या विरहात आपले प्राण सोडले. आई बापाने मुलासाठी आपले प्राण सोडले. आई बापाने मुलासाठी आपले प्राण सोडले. माता मला सांगा, जी मुलगी म्हणजे सून, जी मुलगी म्हणजे सून सासू सासऱ्यांना वृद्धाश्रमात पाठवते ती मुलगी श्रेष्ठ की ज्या मुलासाठी आई बापाने आपले प्राण सोडावे तो मुलगा श्रेष्ठ? कोण श्रेष्ठ आहे? मोठ्याने सांगा, कोण श्रेष्ठ आहे? मुलगाच श्रेष्ठ आहे असे आपले म्हणणे आहे. आता यावर आपले हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार, टीव्ही स्टार कीर्तनकार मुक्ताई महाराज चाळक यांचे काय म्हणणे आहे ते आपण पाहू. विठ्ठल विठ्ठल. रामकृष्ण हरी. सर्वांनी रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण हरी. आत्ताच आपल्या महाराजांनी आरडून ओरडून घसा ताणून धिंगाणा घालून बरोबर पटवून दिले की मुलगाच श्रेष्ठ आहे. आणि मुलगा श्रेष्ठ आहे हे पटवून देत असताना महाराजांनी संतांच्या नावाची यादीच सांगितली. ज्ञानोबाराय, नामदेव महाराज, गोरोबा काका, श्रावण बाळ, बळीराजा यादीच सांगितली. पण जनाबाई, सखूबाई, मुक्ताबाई, मीराबाई, कान्होपात्रा ही नावं यांना का आठवली नाहीत?
मग या यादीच्या वेळेस यांच्या डोक्याचे काय खोके झाले होते का? पण नाही, सत्य स्वीकारायचंच नाही, ही यांची वाईट सवय आहे. आणि वाईट सवयीवरून काय होतं एक उदाहरण सांगते. अगोदर टाळी वाजवून भजन करा. विठ्ठल विठ्ठल एका माणसाला जास्त वेळ झोपायची वाईट सवय होती. गेला पाहुण्याच्या गावाला, झोपला, पण त्याची झोप होती डोळेवाशी झोप. हा, अशीच अशीच, म्हणजे झोपायचा पण डोळे उघडेच, झोपला पण डोळे उघडेच. मी आहे अजून, पाकिट घेतल्याशिवाय आपण जात नाही. दुसऱ्या दिवशी पहाट झाली, हा काय उठलाच नाही. 5 वाजले, 6 वाजले, 7 वाजले, 8 वाजले, पण पाहुणा काय उठानाच. घरधणीने विचार केला, पाहुणा का बरं उठाना? घरधणीने पाहुण्याच्या जवळ जाऊन पाहिलं, पाहुण्याचे डोळे उघडे. घरधणी म्हणतो, गेला गेला, बहुतेक अटॅकनेच. घरधण्याने सगळ्या पाहुण्या रावळ्यांना फोन केले. सगळे पाहुणे रावळे जमा झाले. एकाने तर येतानाच हार, फुलं, मडकं, सुतळी, पांढरं कापड, बांबू सगळं घेऊन आला. याचे डोळे उघडे. सगळे पाहुणे रावळे कडकडनी बसलेले, मध्ये हा झोपलेला, डोळे उघडे. तेवढ्यात त्या मध्ये झोपलेल्याने जांभई दिली. जे लोक उठून पळाले, चकाटबुम. हा मंदार, थांबा थांबा थांबा, अरे आलं, अरे आलं, आलं आलं. काही काही पळता पळता पार उलथून पडले. काही काहींचे पळता पळता सगळे वस्त्र वल्ले झाले. घामाने घामाने घामाने. विठाला विठाला. एवढी फजिती का झाली बरं? जास्त वेळ झोपायची वाईट सवय. तसे सत्य स्वीकारायचेच नाही, ही या महाराजांची वाईट सवय आहे. महाराजांनी संतांच्या नावाची यादी सांगितली, परंतु या जगामध्ये महिला संत सुद्धा आहेत. नवे नवे आजच्या विज्ञान युगामध्ये सुद्धा फार थोर थोर महिला झालेल्या आहेत. नवे नवे आजही आहेत. भारताच्या माजी राष्ट्रपती 25 जुलै 2007 ला भारताच्या 12व्या राष्ट्रपती म्हणून संपूर्ण भारत देशाची धुरा ज्यांनी आपल्या खांद्यावर घेतली, त्या भारताच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील. राजस्थानच्या गव्हर्नरही राहिलेल्या आहेत. त्या गरीब वर्ग, मुलांच्या शिक्षणासाठी, स्त्रियांसाठी त्यांनी विशेष कार्य केले. एवढेच नाही, राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचल्या. राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचल्या, परंतु डोक्यावरचा पदर खाली पडू दिला नाही. हे आमच्या भारताचा वैभव आहे. स्वर्गीय इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधान झाल्या. आमच्या लता दिदींना तर गाण कोकिळा म्हणून संबोधलेलं आहे. आमच्या लता दिदींनी 30,000पेक्षा जास्त गाणे गायलेले आहेत. अनिता देसाई फार मोठ्या लेखिका झाल्या. कल्पना चावला अंतराळात जाणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या. किरण बेदी पोलीस सेवेत सहभागी होणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या.
बेंची भुट्टो या इस्लामी देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या. मदर टेरेसा यांची मानवाची सेवा करणारी महिला म्हणून संपूर्ण जगात कीर्ती पसरली. महादेवी वर्मा यांना हिंदी साहित्यामध्ये ओळखत नाही असा तर माणूसच नाही. मारिया मॉन्टेसरी इटली देशाच्या पहिल्या महिला डॉक्टर झाल्या. मॉरियन डोनॉन यांनी गेर घासणाऱ्या पहिल्या लेथ मशीनचा शोध लावला. मेरी क्युरी यांनी रेडियमचा शोध लावला. शकुंतला देवी यांना तर मानवी संगणक म्हटलेला आहे. कुठल्याही साधनाचा उपयोग न करता अवघडातील अवघड गणिते त्या सहज सोडवतात. सानिया मिर्झाने आपल्या टेनिसचा झेंडा संपूर्ण जगभरात फडकावला आणि आमच्या सिंधुताई सपकाळ यांनी अनाथ मुले सांभाळून संपूर्ण जगाची माय झाली. पण या महिला यांना दिसल्याच नाही. अहो दिसतीलही कशा, अभ्यासच करायचा नाही, डबक्याच्या बाहेर पडायचंच नाही, घरातलंच गुणगान करायचं. अशीच एक महिला तिच्या भावाचं गुणगान करायची. वाट चार वाट सरू काय पाहतोस खेड्याला 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 अन सोन्याचं कुलूप माझ्या बंधूच्या वाड्याला 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 वाड्याला. गुरु गुरु जात येते. तिच्या भावाच्या घरी पाहुणे आले तर चहा करायला साखर नाही आणि ती म्हणती सोन्याचं कुलूप माझ्या बंधूची. इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. दुसरी एक महिला गात होती. लिंबाच्या ग झाडाखाली माझा बंधू दारू पाडी बाय पाडी ग पाडी बाय पाडी. कोणी आंब्याल्यानं केली चाडी आली पोलिसाची गाडी आणि हातात पडली बेडी बाय बेडी ग बेडी बाय बेडी. गुरु 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 गुरु. हा आता सांगा बरं, हे काय गुणगान करण्यासारखं आहे का? पण आकलीचा पत्याच नाही. अगं बाई जगात डोकं. या महिलांनी अत्यंत कठीण परिस्थितीला सामोरे जाऊन जगामध्ये विशेष कार्य केलेले आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात की अशा सात्विक मुलींचा देवालाही आनंद वाटतो. आणि हेच तुकोबाराय सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणातून. कोणी कन्या पुत्र हा, क्या बात है. होतीचे सात्विक हो. कोणी कन्या पुत्र होतीचे सात्विक. कोणी कन्या पुत्र होतीचे सात्विक.
कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. त्या काळातील पुरुषांनी स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवले, पण आमच्या सावित्रीबाई फुले यांनी अत्यंत कठीण परिस्थितीला सामोरे जाऊन वेगवेगळ्या संकटांना तोंड देऊन समाजाचा विरोध सहन करून स्त्री शिक्षणाची चळवळ उभी केली आणि आमची स्त्री ही सुशिक्षित केली. आज आमची स्त्री शिक्षित आहे. आज आमची स्त्री शिक्षित आहे, सुशिक्षित आहे, ती फक्त सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच. मग मला सांगा, स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवणारा पुरुष श्रेष्ठ की स्त्रियांना शिक्षण देऊन सुशिक्षित बनवणारी स्त्री श्रेष्ठ? स्त्री म्हणजे मुलगी श्रेष्ठ. कोण श्रेष्ठ आहे? मोठ्याने सांगा सर्वांनी, कोण श्रेष्ठ आहे? मोठ्याने सांगा, यांना ऐकू आलं पाहिजे. कोण श्रेष्ठ आहे? पार्टी बदलू नका, दबाव देऊ नका. मुलगीच श्रेष्ठ आहे असे आपले म्हणणे आहे. आता यावर हे बडबडे महाराज काय म्हणतात ते आपण पाहू. विठाला रामकृष्ण हरी. सर्वांनी रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण हरी. आत्ताच मला बडबडे म्हणणाऱ्या या मुक्या महाराजांनी, नाही मुक्ताई महाराजांनी सांगितले की मुलगीच श्रेष्ठ आहे, मुलगीच श्रेष्ठ आहे, मुलगीच श्रेष्ठ आहे. पण या महाराजांनी काही सारासार विचारच केला नाही. उचलली जीवन लावली टाळ्याला. अशीच एक 18-19 वर्षाची मुलगी, ती पेपर वाचायची, बातम्या वाचायची. खून, छळ, हत्या, आत्महत्या या बातम्यांचा तिने अभ्यास केला आणि त्यावरून निष्कर्ष काढला की सून नावाच्या स्त्रीचा छळ केला जातो, सून नावाच्या स्त्रीला त्रास दिला जातो, सून नावाच्या स्त्रीच्या आत्महत्या होतात आणि सासू नावाच्या स्त्रीचा छळ केला जात नाही, सासूच्या आत्महत्या नाही, सासूला त्रास दिला जात नाही. मग ती मुलगी एक दिवस तिच्या मैत्रिणीला म्हणाली, मी ये ना बया, मी ये ना बया सून होणारच नाही, मी सून होणारच नाही, मी डायरेक्ट सासू होणार. जमेल का मावशी? जमेल का? चष्मेवाले मावशी जमेल का? नाही जमणार. आजीबाई जमेल का? वशिला लावून नाही जमणार. जसं सून झाल्याशिवाय, पत्नी झाल्याशिवाय सासू होताच येत नाही. पण त्या मुलीने बोलण्याआधी काही सारासार विचारच केला नाही, उचलली जीवन लावली टाळ्याला. तसं या महाराजांनी बोलण्याच्या आधी काही सारासार विचारच केला नाही, उचलली जीवन लावली टाळ्याला. परंतु साधू संतांनी सांगितलेलं आहे की बाबांनो, सारासार विचार करा, सारासार विचार करा, उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे. म्हणून माणसाने सारासार विचार केला पाहिजे. त्यानंतर महाराजांनी सांगितलं की मुलगीच श्रेष्ठ आहे. मग आता मला सांगा, जी मुलगी आपल्या सासू सासऱ्यांना वृद्धाश्रमात पाठवते ती मुलगी श्रेष्ठ आहे का? जी मुलगी लग्नाच्या वरातीत मिरवणुकीमध्ये दारू पिऊन डीजे समोर नाचते ती मुलगी श्रेष्ठ आहे का? जी मुलगी आपल्या नवऱ्याबरोबर दररोज भांडते ती मुलगी श्रेष्ठ आहे का? जी मुलगी आपल्या नवऱ्याकडे घटस्फोट मागते ती मुलगी श्रेष्ठ आहे का? जी मुलगी नवऱ्याला भांडे घासायला लावून स्वतः बेडवर पडल्या पडल्या मोबाईलवरती बॉयफ्रेंड सोबत गप्पा मारते ती मुलगी श्रेष्ठ आहे का? नवऱ्याला बाळ सांभाळायला लावून स्वतः मित्रमैत्रिणींबरोबर पार्टीला जाते
फॅशनच्या नावाखाली विचित्र कपडे घालणारी ती मुलगी श्रेष्ठ आहे का? महिला मंडळ, ती मुलगी श्रेष्ठ आहे का? आज आमची तरुण पिढी ही फॅशनच्या आहारी गेलेली आहे. तरुणांनी वेगवेगळ्या प्रकारची कपडे घालून फॅशनची उंची वाढवण्यापेक्षा वेगवेगळ्या पुस्तकांचा, वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करून ज्ञानाची उंची वाढवावी. हे मत मांडत असताना मला कुणाचा अपमान करायचा नाही, कुणाचे मन दुखवायचे नाही किंवा कुणाचा अपमान करायचा नाही. पण आज समाज प्रबोधनासाठी हे बोलणं गरजेचं आहे. याचा अर्थ समाजातील सर्वच मुलं-मुली असं वागतात असा नाही. याचा अर्थ समाजातील सर्वच मुलं-मुली असं वागतात असा नाही. तर बहुसंख्येने मुलं-मुली शिकून मोठे होतात आणि आपल्या आई-वडिलांची मान उंच ठेवतात. त्यांना माझे त्रिवार वंदन. विठ्ठल विठ्ठल. आज आमचे तरुण तरुणी मोबाईलमध्ये गुंतलेले दिसतात आणि त्याचा परिणाम त्यांच्या शाळेच्या अभ्यासावर होतो आणि परिणामी ते शाळेत नापास होतात. मग नापास झाले की काही काही महाभाग आत्महत्या करतात. अरे, आत्महत्या करणं हा योग्य पर्याय नाही. माणसाने आत्महत्या करूच नाही, कारण आत्महत्या करण्यासाठी आपल्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिलेला नाही. आत्महत्या करण्याचे शाळा कॉलेज आपणास शिकवत नाही. आत्महत्या करण्यासाठी आपल्या आई वडिलांनी आपल्यावर एवढा खर्च केलेला नाही. म्हणून त्या आई बापाचा विचार करा आणि मात्या पित्याची आज्ञा पालन करा. विठ्ठल विठ्ठल. मात्या पित्याची आज्ञा पालन करणारा मुलगा श्रीराम, प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक ठरला. सर्व तयारी सुरू झाली. बातमी मंथरेला कळाली. मंथरेच्या पोटात गोळाच उठला. बऱ्याच माणसांना दुसऱ्याचं चांगलं झालेलं देखवत नाही, त्यांचं मनच वाईट असतं. विंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी. आणि वाईटाच्या मनात नेहमी वाईटच विचार येतात. एक जावई सासूरवाडीला गेला. सासरेची गाडी घेऊन फिरायला गेला. संध्याकाळ झाली पण जावाई काही घरी येईना. सासू चिंता करू लागली. जावाई बापू कुठे गेले असतील? जावाई बापू काय करत असतील? जावाई बापू दारू तर नसतील ना पिले? जावाई बापू दारू पिऊन गटारात तर नसतील ना पडले? सासरा म्हणाला, अगं असे वाईट विचार तू का करतेस? माणसाने नेहमी चांगले विचार केले पाहिजे. तू चांगले विचार कर बरं. सासू म्हणाली, मग काय झालं असेल ओ जावाई बापूंना? कुठे गेले असतील आपले जावाई बापू? सासरा म्हणाला, अगं कदाचित त्यांचा ऍक्सिडेंट झाला असेल. त्या ऍक्सिडेंट मध्ये कदाचित ते मेलेही असतील. बघा याचे चांगले विचार. उगा फुटक्या बांबून हाणावं असं वाटतं. हा दुसऱ्याला सांगतो चांगले विचार करा, चांगले विचार करा. आणि बऱ्याच माणसांचं असंच असतं. लोकांसंगे ब्रह्मज्ञान, लोकांसंगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण. विठ्ठल विठ्ठल. मंथरेला काही दमच पडेना. मंथरेची नुसती उलाघाल, नुसतीच उलाघाल, नुसतीच उलाघाल. गेली कैकेयीकडे. कैकेयी म्हणाली, अगं मंथरा, माझा राम राजा होणार आहे. अगं मंथरा, माझा राम राजा होणार आहे. पुढचे रामायण सर्वांनाच माहिती आहे. मंथरेने कैकेयीची बुद्धी फिरवली. राजा दशरथाकडे 2 वर मागितले. राम वनवासाला गेला,
14 वर्ष वनवास. किती वर्ष वनवास? मोठ्याने सांगा, किती वर्ष वनवास? कुणी दिला? मग आता मला सांगा, रामाला वनवासाला पाठवणाऱ्या कैकेयी मंथरा श्रेष्ठ, रामाला वनवासाला पाठवणाऱ्या कैकेयी मंथरा श्रेष्ठ की मात्या पित्याची आज्ञा पालन करणारा मुलगा राम श्रेष्ठ? आणि राम हा मुलगा आहे, मग कोण श्रेष्ठ? मोठ्याने सांगा, कोण श्रेष्ठ आहे? कोण महान आहे? मुलगाच श्रेष्ठ आहे असे आपले म्हणणे आहे. आता यावर आपले हे महाराज काय तुंतुन वाजवतात ते आपण पाहू. विठ्ठल 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 विठ्ठल. रामकृष्ण हरी. सर्वांनी रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण हरी. आत्ताच मला तुंतुन म्हणणाऱ्या या महाराजांनी टिमकी वाजवली. काही काहींना टिमकी वाजवायची लय हौस. टिमकी का आली का? पण टिमकी वाजवणे म्हणजे फुकटचा मोठेपणा गाजवणे. आणि काही काही माणसांना फुकटचा मोठेपणा गाजवायची लय हौस. एका बाईनं तिच्या नोकराला शिकून ठेवलं होतं, रामू, आपल्या घरी जर कोणी पाहुणे आले आणि मी जर तुला काही आणायला सांगितलं तर तू यायचं आणि मला म्हणायचं, मॅडम अमेरिकन आणू का इटालियन आणू, जपानी आणू की चायना आणू, का इंडियनच आणू, काय नाही, फक्त फुशारकी मिरवण्यासाठी. एक दिवस तिच्या सासरकडचे पाहुणे आले, 7-8 मंडळी आले. मग हिनं रामूला आवाज दिला, अरे रामू, पाहुण्यांना नाश्ता घेऊन ये बरं. रामू आला, मॅडम अमेरिकन नाश्ता आणू का इटालियन नाश्ता आणू, जपानी नाश्ता आणू की चायना नाश्ता आणू, का इंडियनच नाश्ता आणू. ती म्हणाली इंडियनच नाश्ता आण. आता त्यांच्या घरी इंडियनच नाश्ता होता, कांदा पोहे, खा कांदा पोहे. तेवढ्यात एक जण म्हणाला, वहिनी आमचे भैया कुठे दिसत नाही हो, भैया कुठे गेले, भैयाला बोलवा. मग हिनं रामूला आवाज दिला, अरे रामू, दुकानातून माझ्या मिस्टरांना घेऊन ये. रामू आला, मॅडम अमेरिकन मिस्टरांना आणू का इटालियन मिस्टरांना आणू, जपानी मिस्टरांना आणू की चायना मिस्टरांना आणू, का इंडियनच मिस्टरांना आणू. तिनं तो डोक्यालाच हात लावला. पाहुणे म्हणू लागले, चायला हिनं एवढे नवरे कधी केले, आणि ही एवढे नवरे करेपर्यंत आपला ठोंब्या काय करीत होता, आपला मसोबा चोपला होता का काय. विठाला विठाला जसं त्या बाईला फुकाटचा मोठेपणा गाजवायची लय हौस, तसं मला तरी वाटतं मला तुंतुन म्हणणाऱ्या या महाराजांची सुद्धा अशी टिमकीच असली पाहिजे. कशावरून? लक्ष देऊ नये का? महाराज काय म्हणाले, ज्या मुली वराती समोर डीजे समोर दारू पिऊन नाचतात त्या मुली श्रेष्ठ आहे का, असं महाराज म्हणाले की नाही? सर्वांनी सांगा मोठ्याने, म्हणाले की नाही? पण मला सांगा, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवले, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवले, त्या छत्रपतींच्या शिव जयंतीला छत्रपतींसमोर दारू पिऊन डीजे लावून नाचणारी मग ती मुलं श्रेष्ठ आहेत का? एवढंच नाही, महाराज आणखी काय म्हणाले, नवऱ्याने भांडे घासावे,
नवऱ्याने भांडे घासावे आणि बायकोनी बेडवर पडल्या पडल्या मोबाईलवर बॉयफ्रेंड सोबत गप्पा माराव्यात. मग ती गप्पा मारणारी मुलगी श्रेष्ठ का? असं महाराज म्हणाले की नाही? म्हणाले की नाही? हो म्हणा. पण मला सांगा, ती ज्याच्या बरोबर गप्पा मारते तो तिचा बॉयफ्रेंड, म्हणजे तो एक मुलगाच आहे ना. मग तो मुलगा श्रेष्ठ का? आओ महाराज, एका हाताने टाळी वाजत नाही, या टाळ्या गुपचूप वाजतात, त्याही दोन्ही हाताने. आणि एका हाताने टाळी वाजवायची ठरली तर ती वाजते, पण मग ती समोरच्याच्या गालात. कशी वाजून दाखवू का तुम्हाला? तशी मी या महाराजांच्या गालात वाजण नाही म्हणाल. विठ्ठला 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 सांगण्याचे तात्पर्य, अधपतनासाठी, संस्कृतीचा ऱ्हास होण्यासाठी, विनाशासाठी फक्त मुलीच किंवा फक्त मुलंच जबाबदार नसून जबाबदारहीन मुला मुली याला जबाबदार आहेत. म्हणून आजकालच्या मुला मुलींना जबाबदार बनवणे गरजेचे आहे. त्यांना जबाबदार बनवण्यासाठी, त्यांना कर्तव्य दक्ष घडवण्यासाठी, त्यांना सुसंस्कारित घडवण्यासाठी, त्यांना खरे मानव घडवण्यासाठी, त्यांना खरे ज्ञानी घडवण्यासाठी त्यांना गीता भागवताचे श्रवण घडवणे गरजेचे आहे. अखंड भगवंताची चिंतन घडवणे गरजेचे आहे. आणि याच्या तिसऱ्या चरणात गीता भागवत गरिनी श्रवण हो, 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 गीता भागवत गरिनी श्रवण हा, भगवत गरिनी श्रवण हो, गीता भागवत गरिनी श्रवण हो, गीता भागवत गरिनी श्रवण, गीता भागवत गरिनी श्रवण, अखंड चिंतन विठोबा, गीता भागवत गरिनी श्रवण, अखंड चिंतन अखंड चिंतन विठोबा, गीता भागवत गरिनी श्रवण, अखंड चिंतन विठोबा हो, होळी गणपुत्र हो दिले सात्विका हो, होळी गणपुत्र हो दिले सात्विका हो, होळी गणपुत्र हो दिले सात्विका गीता भागवत गरिनी श्रवण, अखंड चिंतन विठोबा, गीता भागवत गरिनी श्रवण, अखंड चिंतन विठोबा दे. वा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. ज्या मुला मुलींनी गीता भागवताचे श्रवण केले, अखंड भगवंताचे चिंतन केले, त्यांचे जीवन सफल झाले म्हणून समजा. त्यांच्या 21 पिढ्यांचा उद्धार झाला म्हणून समजा.
आणि आमची मुलगी तर दोन्हीही कुळांचा उद्धार करते. आमची मुलगी दोन्हीही कुळांचा उद्धार करते. आणि आमचा मुलगा दोन्हीही कुळ पिऊ 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 नरकात घालतो. दारू पिऊन आई बापाला वृद्धाश्रमात टाकतो. आई बापाची मारहाण करतो. अरे आई वडीलच आपले भगवंत आहे हे सुद्धा तो विसरून जातो. एक कवी फार सुंदर वर्णन करतात. तुझे भगवंत आहे ते आधी दर्शन तू घ्यावे रे. जन्म देणाऱ्या आई बापा माणसा जाणून तू घे. करमाय पित्याची सेवा आठवून त्या पुंडलिकाला. करमाय पित्याची सेवा आठवून त्या पुंडलिकाला. दुखावू नको रे कधी मानसा तुझ्या त्या आई बापाला. दुखावू नको रे कधी मानसा तुझ्या त्या आई बापाला. कवन गोरे गणे मानसा तुझा ताई बापाला. कवन गोरे गणे मानसा तुझा ताई बापाला. आई बापाला, आई बापाला, त्यासाठीच आईने मांडीचा पाळणा केला. तुला रडताना पाहुनी बाप तो धावूनी आला. तुला उदरात 9 महिने आईने ठेविले वेड्या. तुझ्यासाठीच मातेने दुःख ते साहिले वेड्या. छातीस तुला पक धरले अमृत रूपी दूध प्याला. छातीस तुला पक धरले अमृत रूपी दूध प्याला. दुखावू नको रे कधी मानसा तुझा ताई बापाला. कधी मानसा तुझा ताई बापाला. आई बापाला, आई बापाला, आई बापाला, आई बापाला. पूर्वीपासून समाजाने श्रेष्ठ अशा मुलीलाच त्रास दिलेला आहे. पूर्वी आपल्या भारत देशामध्ये सती जाण्याची प्रथा होती. म्हणजे नवरा मेला की बायकोने सती जायची. त्या पेटलेल्या सरणामध्ये जळून मरायचे. एवढंच नाही, ती मुलगी जर त्या अग्नीमधून बाहेर निघू लागली तर बाकीची माणसं तिला बांबून त्या अग्नीमध्ये ढकलायची. मग मला सांगा, आजपर्यंतच्या इतिहासात तुम्ही असं कधी पाहिलं का? पुरुष मंडळ, बायको मेली आणि नवरा सता गेला. सता आहे का अशी प्रथा? महाराज बोला ना आता, आज काय पाहता? अहो, पतिव्रतेची फार किंमत सांगितली. पत्नीने मनाने सुद्धा दुसऱ्या पुरुषाचा विचार करायचा नाही. आणि पुरुषांनी किती बायका करायच्या ते चालायचं.
एवढंच नाही, देह स्त्रीचा, कपाळ स्त्रीचं, पण कुंकू मात्र पुरुषाच्या नावाचं, भांग तिचा, सिंदूर त्याच्या नावाचा, गळा तिचा, मंगळसूत्र मात्र त्याच्या नावाचं, नाक तिचं, पण नथ मात्र त्याच्या नावाची, हात तिचा, पण त्या हातामध्ये बांगड्या चुडा मात्र त्याच्या नावाचा, पाय तिचे, पण त्या पायामध्ये जोडवे मात्र त्याच्या नावाचे. एवढंच नाही, वट पौर्णिमेचा उपवास करायचा तिने, वडीलधाऱ्यांच्या पाया पडायचं तिने, आणि अखंड सौभाग्यवती भव हा आयुष्याच्या वरदानाचा आशीर्वाद मात्र त्याला. एवढंच नाही, घरातली सगळी कामं करायची तिने, आणि त्या दरवाजावरती प्लेट मात्र त्याच्या नावाची. एवढंच नाही, रक्त तिचं, दूध तिचं, उदार तिचं, रक्त तिचं, दूध तिचं, उदार तिचं, आणि मुलं मात्र त्याच्या नावाची. तिचं सगळंच तर आहे हो त्याच्या नावाचं. अगदी नम्रपणे एक प्रश्न आहे, पुरुषांकडे काय आहे हो स्त्रीच्या नावाचे? ती मुलगी आपलं माहेर सोडून, आपलं घरदार सोडून, आपल्या मित्रमैत्रिणी सोडून एका मुलाच्या घरी नांदायला येते. मग लग्न झाल्यानंतर मुलगीच मुलाच्या घरी नांदायला येते असं का? मुलगा मुलीच्या घरी नांदायला का येत नाही? घर जावई. एवढंच नाही, लग्न झाल्यानंतर स्त्रियांचं नाव, स्त्रियांचं आडनाव बदलतं. मग स्त्रियांचंच नाव, स्त्रियांचंच आडनाव का बदलतं? पुरुषांचं नाव, पुरुषांचं आडनाव का बदलत नाही? एवढंच नाही, लग्नामध्ये स्त्रियांचं वय कमी आणि पुरुषांचं वय, मग स्त्रियांचंच वय कमी का? पुरुषांचं वय कमी असेल तर काय संसार होणार नाही का? कुत्र चावन का? मग हे सर्व का? त्याचे कारण आहे. त्याचे उत्तर असे आहे की हे सर्व स्वीकारण्याची हिम्मत फक्त स्त्री मध्येच आहे, म्हणून स्त्री ही सर्वात महान आहे. आणि हे सर्व स्वीकारले की मग मुलीच्या दोन्हीही कुळांचा उद्धार झाला म्हणून समजा. मुलगी दोन्हीही कुळांचा उद्धार करते. कबीरजी महाराज सांगतात, ओ माई मैं दुनो कुल उजियारी, ओ माई मैं दुनो कुल उजियारी, ओ माई में दुनो कुल उजियारी, ओ माई में दुनो
पाहतानाच आमचीच डोकी चक्रावून गेली. मुलगी श्रेष्ठ की मुलगा श्रेष्ठ? मुलगा श्रेष्ठ की मुलगी श्रेष्ठ? मुलगी श्रेष्ठ की मुलगा श्रेष्ठ? मुलगा श्रेष्ठ की मुलगी श्रेष्ठ? दोन्ही. तुम्ही तर भांडणच मिटून टाकलं. तर लक्ष देऊ नाही का? सांगतो. त्या अगोदर सर्वांनी टाळी वाजून भजन करा. विठोबा रखुमाई शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवले ही गोष्ट खरी, पण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवले त्या छत्रपती शिवाजी महाराजांना माझी जाऊ आई साहेबांनी घडवले. माझी जाऊ आई साहेब कोण? जिजाऊ आई साहेब कोण? मुलगा का मुलगी? मग कोण श्रेष्ठ? भक्त प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्यकश्यपूने 11 प्रयोग केले, तर त्या प्रल्हादाला वाचवण्यासाठी देवाने अवतार घेतला. देवाने मग ज्या प्रल्हादाला वाचवण्यासाठी देवाने अवतार घेतला तो भक्त प्रल्हाद कोण आहे? मुलगी का मुलगा? मग कोण श्रेष्ठ? संत जनाबाई महाराजांना देव जात्यावर दळणदळू लागला. कोण? मोठ्याने सांगा, कोण? देव कोणाला दळणदळू लागला? जनाबाईला. जनाबाई महाराज कोण? मुलगा का मुलगी? मग कोण श्रेष्ठ? महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणाची चळवळ सुरू करून महिलांना सुशिक्षित केले. महात्मा ज्योतिबा फुले कोण होते? मुलगी का मुलगा? मग कोण श्रेष्ठ? पण महात्मा ज्योतिबा फुले यांच्या बरोबर सावित्रीबाई फुलेही होत्याच ना. आणि त्या एक स्त्री आहे म्हणून स्त्रीची जोपासना ही करावीच लागेल, कारण स्त्री ही एक मुलगी आहे. मग कोण श्रेष्ठ? मोठ्याने सांगा, यांना ऐकू आलं पाहिजे. कोण श्रेष्ठ आहे? स्त्रीची जोपासना करावीच लागेल, स्त्रीचा सांभाळ करावाच लागेल, पण स्त्रीची जोपासना करणारा, स्त्रीचा सांभाळ करणारा तो म्हणजे पुरुषच आहे. आणि तो पुरुष म्हणजे वाघ आहे. वाघ. मुलगा हा वाघ आहे. मग कोण श्रेष्ठ?
पण त्या वाघाला सांभाळणारी त्या वाघाला सांभाळणारी, त्या वाघाला दूध पाजून मोठा करणारी, नवे नवे त्या वाघाला जन्म देणारी ही वाघीण आहे, वाघीण. आणि वाघीण ही मुलगी आहे. मग कोण श्रेष्ठ? स्त्री आई आहे, स्त्री पत्नी आहे, आणि पत्नी शिवाय पती अधुरा आहे. म्हणजे पत्नी म्हणजे मुलगीच श्रेष्ठ आहे. कोण श्रेष्ठ आहे? मोठ्याने सांगा, कोण श्रेष्ठ आहे? स्त्री शिवाय पती अपूर्ण आहे ही गोष्ट खरी. स्त्री शिवाय पती अपूर्ण आहे ही गोष्ट खरी, पण सुंदर आणि रमणी जरी होय तरणी, पुरुषाविन कामिन शोभा नपवे बापा. पुरुषाशिवाय स्त्री अपूर्ण आहे. पुरुषाशिवाय स्त्रीला शोभा नाही. पुरुषाशिवाय स्त्रीला शोभा नाही, आणि स्त्री शिवाय पुरुषाला शोभा नाही. मुलगा वारस आहे, मुलगी पारस आहे, मुलगा शब्द आहे, मुलगी अर्थ आहे, मुलगा आन आहे, मुलगी शान आहे, मुलगा आग आहे, मुलगी बाग आहे, मुलगा तान आहे, मुलगी मान आहे, मुलगा संस्कार आहे, मुलगी संस्कृती आहे, मुलगा गीत आहे, मुलगी संगीत आहे. आता माझ्या लक्षात आलं, स्त्री आई आहे, स्त्री पत्नी आहे, स्त्री मुलगी आहे. स्त्री नाही तर पुरुष नाही, म्हणून स्त्री फार महत्वाची आहे. आता माझ्याही लक्षात आलं, स्त्रीला शोभा ही कुंकवानीच आहे. म्हणजे स्त्रीला शोभा ही सौभाग्यानेच आहे. म्हणजे पुरुषाशिवाय स्त्रीला शोभा नाही. म्हणून पुरुषही श्रेष्ठ आहे आणि स्त्री ही श्रेष्ठ आहे, मुलगा ही श्रेष्ठ आहे, आणि मुलगी ही श्रेष्ठ आहे. म्हणून मुलीला जन्माला येऊ द्या, म्हणून मुलीला जन्माला येऊ द्या. स्त्री जन्माचे आनंदाने स्वागत करा. स्त्री जन्माचे आनंदाने स्वागत करा, तरच आपल्या पोरांना बायका मिळतील. मुलगा जन्माला आला तर पेढे वाटू नका, आणि मुलगी जन्माला आली तर बर्फी वाटू नका. मुलगा जन्माला आला तर पेढे वाटू नका, आणि मुलगी जन्माला आली तर बर्फी वाटू नका. मुलगा मुलगी कोणीही जन्माला येऊ द्या, मुलगा मुलगी कोणीही जन्माला येऊ द्या, आनंदाने मिष्टान्न भोजन द्या, आनंद उत्सव साजरा करा. आणि ज्यांनी सात्विक मुला मुलींना जन्माला येऊ दिले, ज्यांनी स्त्रीभ्रूण हत्या केलीच नाही, नवे नवे भ्रूण हत्याच केली नाही, तुकोबाराय म्हणतात की अशा सात्विक परिवाराची माझ्या हातून सेवा घडो. आणि हेच तुकोबाराय तुका म्हणे माझा घडोताची सेवा, 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 तुका म्हणे माझा घडोताची सेवा.
रे कन्यापुत्र होती जे सात्विक गुणी कन्यापुत्र होती जे देवा तयाचा हरक वाट देवा तयाचा हरक वाट देवा वाट देवा हरे वाट देवा वाट देवा वाट देवा वाट देवा तयाचा हरे तयाचा हरे वाट देवा वाट देवा वाट देवा वाट देवा तया रेत दया जाने गवाड देवा वाड देवा बने जरा दादा बने दादा बने दादा दनिता दनिता दनि मदाने 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 मदनिता 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 तदनिनि ददम तदनिनि ददम तदनिनि ददम गगम 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 मबदनिता 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 दनिता दनि मदाने 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 मदनिता 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 तदनिनि ददम तदनिनि ददम तदनिनि ददम तदनिनि ददम गगम मबदनिता 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 दनिता दनिता दनि मदने 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 मदनिता 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 तदनिनि ददम तदनिनि ददम तदनिनि ददम तदनिनि ददम गगम 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 मबदनिता 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 ता 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 दया दहरी का रे निनि दादा रे दादा निनि दादा रे दादा निनि दादा निनि दादा रे दादा निनि दादा रे निनि दादा तारी दा बाबा रे तारी दा बाबा रे तारी दा बाबा रे मबदनि दा 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 तारी दा
pa ma ga re sa ni da pa ma ga re sa ni da pa ma ga re sa ni da pa ma ga re ma ba re da 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 ma ba re sa ni da pa ma ga re sa ni da pa ma ga re sa ni da pa ma ga re ma ba re da 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 ya da hare ga तयाचा हरे वाट तयाचा हरे वाट देवा गुण करना होती दे धागे का कोळे करना पुत्र होती दे सात्विक हो टाळकऱ्यांनी खनखन खनखन टाळ वाजवले, पावल्या खेळून साथ केली. आमच्या दोन्हीही मृदुंगचारांनी दंदन दंदन पखवाज वाजवला, घाम येईपर्यंत पखवाज वाजवला. त्याचप्रमाणे आमच्या गायनाचार्यांनी सुद्धा जीव तोडू तोडू गायन केले. पण तुम्ही काही भजन केले नाही, काहींनी केले बरं का, काहींनी मनापासून केले. पण काहींनी कसे केले, विठ्ठला 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 हे काही भजन झालं का? भजन ते ओंगाळवाणे नरका जाणे चुके ना. भजन हे स्वतःच्या उद्धारासाठी असते. म्हणून सर्वांनी भजन करण्यासाठी हात वर घ्या. तिकडे मागं बसलेल्या महिला मंडळ, हा सर्वांनी हात वर घ्या. मागं बसलेले पुरुष मंडळ, हा सर्वांनी हात वर घ्या. सर्वांनी प्रेमाने भजन करा. ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली सेवा आमचे गुरुवर्य हरिभक्त परायण बालयोगी ब्रह्ममूर्ती बाबाजी महाराज चाळक यांच्या चरणी अर्पण करते. त्याचप्रमाणे या ठिकाणचे सर्वच कार्यकर्ते मंडळी, कार्यकर्त्यांचं नियोजन फार सुंदर आहे. कार्यकर्त्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. फार सुंदर नियोजन आहे. सर्वच कार्यकर्त्यांचे मी मनापासून आभार मानते, ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे आणि हौशी कार्यकर्ते आहे. हौस असावी, आपली हौस असते, परंतु आपली हौस असते ती संसारासाठी. परंतु हे सर्व कार्यकर्ते परमार्थासाठी हौशी आहे. बघा ना किती सुंदर सुंदर झेंडूच्या माळा लावलेल्या आहे, लाइटिंग लावलेली आहे, किती सुंदर सजवलेलं आहे मंदिर. पण हौशी कार्यकर्ते आहे. सुंदर असा स्टेज आणि एक एक त्यांनी हिरा गोळा करून आणलेला आहे या ठिकाणी. आमच्या सर्व कलाकारांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. दोन्हीही मृदुंगाचार्य अगदी उत्कृष्ट प्रकारे साथ केली, म्हणून त्यांचेही मनापासून आभार मानते. आमचे दोन्ही पेटी मास्तर महाराज, त्यांचेही मनापासून आभार मानते. त्याचप्रमाणे सर्वच गायनाचार्य मंडळी अगदी फुलाप्रमाणे झेलून घेतले, म्हणून त्यांचेही मनापासून आभार मानते. आमचे दोन्ही विनेवाले बाबा, आमचे 6 शूटिंगवाले दोन्ही चोपदार बाबा, त्याचप्रमाणे आदरणीय हरिभक्त परायण अश्विनीताई महाराज, त्याही या ठिकाणी उपस्थित झाल्या. त्यांच्याही मनापासून आभार मानते. आमच्या सर्वच बाल टाळकरी मंडळी यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या वाजवा. साऊंड सिस्टीम वाले, साऊंड सिस्टीम सुद्धा सुंदर आहे, त्यांचेही मनापासून आभार मानते. तुमच्यासाठी न सांगताच टाळ्या वाजल्या. वा वा, क्या बात आहे, डबल वाजल्या. त्याचप्रमाणे पार्ट्या बदलणारे
कीर्तनात झोपणारे नको का? तर कुणीही झोपले नाही म्हणून पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानते. आणि या ठिकाणी कीर्तन संपल्यानंतर बरेच जण नंबर विचारायला येतात. त्यापेक्षा आधीच सांगून टाकते, ज्याला पाहिजे असेल त्याने लिहून घ्या, ज्याला नसेल पाहिजे त्यानेही लिहून घ्या. कोणी विचारले तर सांगण्यासाठी, तुका म्हणे फारन थोडा तरी परोपकार. घ्या लिहून. 73 हा 50 94 87 17. परत एकदा सांगते, 73 50 94 87 17. पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानते आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.